मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाळीत टाकतील व तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. कारण ज्यावेळेस अशा गोष्टी तुमच्या जीवनात होत असतील तर तुम्ही धन्य, असं देवाचं वचन सांगत आहे. प्रियजन हो, तुमच्या जीवनामध्ये जर तुमच्या अशा काही गोष्टी घडत असतील, लोक तुम्हाला त्रास देत असतील, लोक तुम्हाला देवाचा स्वीकार केल्यामुळे बोलत असतील, तुमच्यापासून संपर्कातून लांब जात असतील, तर तुम्ही धन्य. कारण देवाचं वचन हे सत्य आहे आणि खरोखर तुमचं स्वर्गामध्ये प्रतिफळ खूप मोठं आहे. म्हणून वचनामध्ये खंबीर राहा. कुठल्याही प्रकारच्या लोकांचं छळ आणि त्रास यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये किंवा त्रासामध्ये जाऊ नका, तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही मजबूत असा. कारण देवाचं राज्य हे लवकरच येणार आहे आणि देव तुम्हाला नक्कीच या वचनाच्या द्वारे आशीर्वाद करेल आणि या संपूर्ण अध्ययनामध्ये तुम्ही खरोखर देवाच्या वचनात आशीर्वाद पाहाल. आमेन.